तर हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज कसे आहेत तुम्ही? तर गाईज होप सगळे चांगले असणार. तर गाईज आज आहे लग्न. तर आता वाजले 1:30. तर मी लेट गेलो कारण की मी झोप पूर्ण केलेली आहे. काल जास्तीच दमलेलो हल्दीमध्ये, सकाळपासून जास्तीच दमलेलो. मग आता मी चाललो नानाच्या इथे, बाजूलाच आहे घर. तर बघूया काय चाललंय. हे तू बाजूला हो, नाही तर तुला वडापाव दे ना. आता नवरा आणलेला आहे मस्तपैकी वडापाव. भाई वडापाव कसा आहेस? ठीक आहेस ना? परत एकदा शूट करायसाठी परत एकदा पाणी टाकायला सांगतात शूटसाठी, पण नवरा आणलेला आहे. इकडे समोर बघा. नाही अरे काय बोलतोय सगळा ब्लॉग. जाल का एवढा? आत्या एवढा लास्ट पर्यंत नेतील का? पण परत उतरवला लास्ट पर्यंत उचलून न्यायचं लागेल ना. तर गाईज आता रेडी झालेलो आहे मी, एकटाच आहे. देव तिकडं गेलाय कामात. तर नवरा पण रेडी झालेला आहे. नवऱ्याला पण दाखवतो. आता 5:30 वाजतील. त्याला पिशवी दुसरी देऊ का? मला दिवेश नाना दिसत नाही. बाशिंगा दोरजे उन मामा बाचा शिंगरी, बाशिंगा दोरजे उन मामा बाचा शिंगरी, कात कस्तुरी मामा शिंगरी, कात कस्तुरी मामा शिंगरी.
ऑर्केस्ट्रा पण ठेवला आहे पोरीवाला. नवरे आलेले आहे. नवऱ्याचे डोले बंद करा. नवऱ्याचे डोले बंद करावे. नवरी आलेले आहे. बघायचं नसतं ते. बघा नवरी तिथं आहे. येत नाही तिथं थांबले. छत्री खाली कर. छत्री खाली करावी. लग्न लागलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आम्ही खाली सगळी फॅमिली वरती आहे. नवरी आली नाही अजून. तर गाईज आता नवरी येते स्टेजवर. बघू शकता तुम्ही. दिसत नाही मला. दिसत रे बाबा. तर गाईज इथे स्क्रीन लावले. बघू शकता तुम्ही. स्क्रीन मध्ये तुम्हाला दाखवतो प्रॉपर. आता नवरी आहे इकडे. पार्टी अर्धीच स्क्रीन आहे. आलेली आहे नवरी. नाही आली. सॉरी मी बोललो नवरी आलेली आहे पण मला समजलाच नाही. ते साईडला येईल. क्षमा तर गाईज मिकी नानाला छत्री पकडूनच ठेवायची लागते जोपर्यंत लग्न नाही होत तोपर्यंत. म्हणजे लग्न लागत नाही तोपर्यंत. लग्न लागलं आहे सॉरी. म्हणजे पूर्ण झाल्यापर्यंत पकडून ठेवतो. मी तर सांगतोय ठेवून दे. नाही ऐकवतोय काय बोलतोय. आठवण ठेवायला. फटाकडे उडतील ना पाठवून लगेच शूट. देवचा सगळे साईड साईडला बसलेले बदलले असते सगळे. पब्लिक कंटाळली व्हिडिओ काढून. तर गाईज व्हिडिओ काढतोय
जर फटाक्याचा सेट असेल तर तुम्हाला दाखवेन वरती, पण माहित नाही आता लग्न संपून ते लग्न संपलं पण पाहिजे लवकर. उद्यापर्यंत होईल, पूर्ण उद्यापर्यंत होईल. तुला आठवण आहे जेवढा फास्ट होईल तेवढा लवकर संपलं. फटांगऱ्या नाही उडत. नो मॅनेजमेंट. तर गाईज आम्ही आता बसलोय, म्हणजे मी बसलोय आता, कारण की पाय दुखतात जास्ती काम केल्याबद्दल. तर आता फ्रेंड्स पण येतात लग्नाला, तर बघू आता त्याच्यासाठी थांबलोय. मस्त ज्यूस बीस पिलाय. मेनू बघणार होतो जेवायला काय काय, फक्त मला नूडल्स दिसले, पाणीपुरी दिसले, अजून माहिती नाही काय काय. तुम्हाला स्टेज पण दाखवतो, एकदम भारी सजवलं आहे. लग्नात फ्रेंड्स आलेले होते. जिग्नेश, जय, देवांग आहे इकडे. अजून ते फ्रेंड्स जिग्नेशचे फ्रेंड्स भेटल्यात. त्यांची मीटिंग चालू आहे. कॉन्सर्ट चालू आहे त्यांचं. तर गाईस माझे फॅन्स पण भेटतात, बघू शकतो पाठवून गेले तो ब्लॉग बघते त्यांची. तर गाईस पाणीपुरी खायला आल्यात, पण इकडे गर्दी आहे बघू शकता. मी नाही खात, आपण डाएटवर आहे बोलून सगळं खातो. शोरमा, बर्गर, पिझ्झा सगळं खातो. आता पाणीपुरी पण खा मस्तपैकी. पिशवी नाही आणली तुम्ही? कला देवांग पिशवी दाखव पाणीपुरीसाठी. आता गाईस देवांग तिकडे गाणी बोलायला जाणार आहे. देवांग म्हणून असे कपडे घालून आलाय, व्हाईट शर्ट. आता इथे गाणी बोलणार आहे देवांग. तर देवांग पाणीपुरी कशी लागते तुला? अरे काय बाई यार का पाणीपुरी कशी आहे जिग्नेश? टेस्टी. तर गाईस आलेले आहेत संदीप, गगन, बघू शकता. इथं पूर्ण गँग शीट बसलेली आहे. पाणी पिलेलं आहे तुम्ही मस्तपैकी. ओनली वॉटर, नो कोको कोला. जय झाला जेवून, शोरमा बिरमा खाऊन. शोरमा जय ॲक्च्युली शोरमा अजून बर्गर खाऊन आलेला आहे पहिले.
तर गाईस तुम्ही आमचा पण ब्लॉग बघितला असेल मी बनवलेला. किती वर्ष झालं लग्नाला? 1.5 वर्ष झालेत गाईस, बघू शकता तुम्ही. हे बोलत होते ब्लॉगमध्ये घ्यायसाठी. फेस रिव्हील आता केलेलं आहे. तर गाईस दिया अजून रिद्धी चाललेली आहे, पण हे लोक व्लॉगमध्ये काय बोलत नाही, कारण की हे लोक दोघं लाजतात सगळे लाजतात. आत्याला भेटवतोय तरी लाजतात, पलते बाजूशी पलते. मी बोलतो भाई उलकी तर ते नाही पलाच आहे भाई, लग्नाला आल्यावर पण नाही पलाच आहे, मला कोणच्याशी भेटायचं नाही काय आहे. तर काय स्टेज बघू शकता तुम्ही, स्टेज अजून हे 2 पोरी. तुझं नाव काय? बच्चे लोक ना. तुझं नाव? हां लावडिया. तर तुम्हाला सगळ्यांना ब्लॉगमध्ये घेतोय. तर गाईज बघू शकता सगळी छोटी पोरं यांना ब्लॉगमध्ये घ्यायसाठी मी इथं मेन स्टेजवाला आहे. तू पण खाली आहे तांच. याला सांगितलेलं मी सगळ्यांना जमा कर, पण जास्ती जण जमा नाही झाली, थोडीच जण झाली. चांगलं वाटतंय तुम्हाला लग्नात येऊन? नाचणार आहे का नाही? काल करवली भारी झालतीस, भारी वाटली. आज नाही नेसली साडी, टोचतोय. तर गाईस नवऱ्याचं घर गावात आहे, तरी गाडी आणलेली आहे, पण हा त्याच्यासाठी नाही ना, सगळी बघतील पण त्याच्यासाठी नाही वाटतंय. काय माहीत, नवरा नवरीच्या पाठी असेल गाडी, आय थिंक सो. बघूया जेव्हा वरात जाईल तेव्हा. तर इथं आता सध्या फोटोशूट चालू आहे. फ्रेंड्स फोटोशूट करतात एक दुसऱ्याचे. फिलहाल अजून नवरा नवरी नाही आली. नवरा आलेला आहे का? हे आलेले आहेत नवरा नवरी. थांब, खिडकी वाजवायला येतो. तर गाईज नवरा नवरी गाडीत आहेत, बघू शकता. हे बघू शकता तुम्ही. खिडकी खाली करा. खिडकी खाली कर. बोल. आलो ना. जास्तीत लेट झालेला आहे गाईस. लेट करतात जास्तीच, काय समजत नाही. मुलं सगळा झाला, सगळा लेट करतात. मी तर गपचूप बसलेलो. तर गाईस इकडची जी फोटोशूट लोकेशन एकदम भारी बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. एकदम फुल. यो बोलत होता ब्लॉग मध्ये यासाठी. तुझं नाव काय? सबस्क्रायबर आहे मी, ओल्ड सबस्क्रायबर. हा पण ओल्ड सबस्क्रायबर आहे. स्कूटीची कोणला चावी पाहिजे? तुला पाहिजे? हा मग येतील, मग लगेच निघतील माझ्या हिशोबाने. तर हा मग लगेच फटाफट इथं येऊन उडव, त्याला सांग. तर गाईस नवरा नवरी गाडीत बसलेले आहेत. बाजू होतो. त्याच्यामुळे समाजाने याच्यावर थोडासा विचार करावा की उशिरा लग्न आपण मुहूर्ताचे पैसे आपण ब्राह्मणाला देतो मुहूर्त काढण्यासाठी, परंतु मुहूर्त जेव्हा काढतो आणि मुहूर्तापेक्षा 1-1.5 तास लग्न उशिरा लागणार, प्रॉपर काढणार, कपडे बदलायला लागणार, म्हणजे हा कुठेतरी चुकीची गोष्ट घडते समाजात, ती आपण बदलायला हवी. बाकी काही कमी जास्त बोलायचं म्हणाला येत असेल. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी सुमित आणि दीपाली यांचं शुभागमन झालेलं आहे, तर तरी सगळ्यांनी त्यांचं उभं राहून त्यांचं स्वागत करायचं. या ठिकाणी नीट खोलतो. खूप छान असं ते एका विंटेज रथमध्ये त्यांची एंट्री या ठिकाणी झालेली. Ready up? Sumit. So 3, 2, 1, and start.
ड्रोन शॉट दिलेले आहेत, त्याच्याबद्दल धन्यवाद. ड्रोन शॉट दिलेले आहेत. पहिल्यांदा तुम्हाला ब्लॉगमध्ये ड्रोन शॉट दिसतील गाईस, ते पण एकदम खतरनाक. सेट टाकणार आहे मी आता याच्यावरून. डॉक्युमेंट्स घेतोय एकदम मस्त फुल भारी दिसणार आहेत. बघू आता कसे दिसतील. फॅन्स भेटतात गाईज माझे, तर फॅन्स घे. तर गाईज आता वाजल्यात 12:50, म्हणजे अजून वरात नाही निघले. अजून फोटोसाठी बघा किती आहेत, अजून किती पब्लिक आहे बघा फोटोसाठी. फॅमिली फोटो बोलून सगळी रँडम, सॉरी म्हणजे जे आलेले आहेत लग्नाला तेच वरती चढल्यात फॅमिली फोटो बोलून. फॅमिली फोटो काढायला सांगितलं आम्हाला, पण नाही सांगितलं. छपरी आज मला लग्नात माझे फॅन्स पण भेटलेले आहेत जास्तीच, म्हणून मग मजा आली मला. मी खुश झालो जास्तीच. आता माझी फॅन येते, बारके पोरं पण फॅन असतात ना माझे. तर कसा वाटतंय तुम्हाला? फुल दमलोय मी. अरे हे मराठीमध्ये बोल जरा. आपण आता लग्नात आहे. याला कचरावाला हात दुखायला लागला माझा. जरा काहीतरी ब्लॉग बनवले ना, कोणतं तरी जाऊन तुला फोन देतो मी, बनवून येशील तू. कर ट्राय बघ, जा सगळ्यांना विचार जो जे तुझ्या ओळखीचे आहेत, काय पण बोल, काय पण भाग. तर गाईज मी आता फोननी व्लॉग करतोय. तर आमच्या आत्याच्या घरातली फॅमिली आलेली आहे, बघू शकता तुम्ही. स्टेज पण एकदम भारी वाटतंय. इथं कोणची फॅमिली मध्येच गेलेली आहे सांगणार तुम्ही? कोणची फॅमिली मध्ये? फॅमिली आहे ना ही गंचोलीची. अच्छा गंचोलीची आहेत सगळी. अच्छा आईचे इकडचे सगळे, आईचे तिकडचे ना. तर गाईस नवऱ्याची मम्मीची सगळी फॅमिली आहे घनसोलीची, बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा बघायला भेटेल तुम्हाला ही सगळी. तो 10 वडापाव तिकडे आहे, बघू शकता तुम्ही. आमचा पण आता फॅमिली फोटो होणार आहे. स्टेज एकदम भारी केलं आहे, बघू शकता. तर गाईस याचा वजन आहे 59, पण वाटत नाही कारण डोरभर खाते फुल 3-4 भाकऱ्या, तरी वाटत नाही. माझं वजन जास्त नाही, माझा किती आहे 79 आहे. फर्स्ट टाइम मीठ देऊ माझा. फर्स्ट टाइम मीठ माझा 200 नाही माझं 350 आहे ऍक्च्युली मध्ये. 350 वजन आहे ऍक्च्युली मध्ये. गाईज मी घुसलेलो आहे मध्ये, नवऱ्याच्या मध्ये घुसलेलं मॅटर होणार आहे. बघू शकता नवरा आहे, चाललेले आहे, बघू शकता फॅमिली आहे सगळे. लेट झालेलं, फुल लेट केलाय नवऱ्याने. नवरा नवरीने लेट केलेला आहे. तिथं जाऊन बसतात, जेवून आल्यात घरी, परत जेवणार आता. काय करतात बसल्यात आता. फिलहाल आराम चालू आहे नवरा नवरीचा, पण आराम करून नाही दिला पाहिजे नवरा नवरी. बरोबर आहे, ते आराम करून आलात ऍक्च्युली, तरी आराम करतात. आता आराम करून दिलंच नाही पाहिजे, आता दिलंच नाही पाहिजे. 5 वाजता घरी पोहोचले पाहिजे, मंडपात लगेच जाऊन नाही दिला पाहिजे. तर नानाला आता माझ्या तरफशी सिल्क देता. माझ्या तरफ से एक चॉकलेट तर बनला पाहिजे तुम्हाला. एक चॉकलेट बनला पाहिजे तुम्हाला. एक आता फॅमिली फोटो चालू आहे, बघू शकता तुम्ही. फॅमिली फोटो चालू आहेत. नवरा नवरी इकडे आहेत. फुल 1 वाजल्यात तरी फोटोशूट. काहीच आता 1 वाजलेले आहेत ना, अजून जेवायचा बाकी आहे. विचार कर, 1 वाजल्यात, जेवायचा बाकी आहे. एक बिनकामाचा माणूस आलेला आहे. बिनकामाचा माणूस लेट येतो, काय नाही. भाऊचं लग्न करायचं आहे, त्याला पोर असेल तर कोण शोधा. पोर हाय, पण आता एवढं लवकर नाही लग्न करायचं. चेंज होते दरवेळी. तू मागच्या वेळी मला दुसरे कोणता तरी फोटो दाखवले. इट्स ओके. ते ब्लॉग मध्ये काय पण बोलणार ते चालेल, पण मी काय सांगतोय, आता वाजलं 1, अजून त्यांचा फॅमिली फोटो बाकी आहे. जेवायचं कधी? म्हणजे भूक लागली, जेवायचं कधी? 2 वाजता निघतील, मग वरात लगेच पोचतील. मग फायदा आहे काय? लगेच कशी? कमीत कमीत लगेच नाही पोचणार, तुम्ही थांबवला पाहिजे. लगेच डॉक्टर श्रीनाथ आलेले आहेत, ऑपरेशन करायला जायचं. 6 वाजता विचार कर, 6 वाजता पोचली पाहिजे वरात घरी.
6 वाजता. तर गाईस एकांशला मी बोलून आणलेलं आहे का माझ्यावाला आहे कॅमेरा, पण मी कॅमेरा घरी ठेवून आलो, चार्जिंग पण नव्हती म्हणून. तर त्याला बोलून आणलाय तेव्हा आलाय तो. एकांश इकडे तुझे दात दाखव, दात. कॅमेरा पाहिजे तुला, लेंगे कॅमेरा, देंगे फटाक से. गाईस कसा सजवलाय बघू शकता तुम्ही. ए नेला नेल कोण बाहेर, चल आतमध्ये चल. गाईस फायनली वरात निघलेले आहे 2 वाजून 10 मिनिटांनी. तर बघू शकता नवरा नवरी. आम्ही बघूच नाही शकत, पण तुम्हाला समजला नाही अशी कुठली कट मारलेली आहे. टिकते पण कॅमेरा पण यूज करतो ना. तर गाईज आता थांबले वरात गेले आत्याच्या इथं, इकडे आत्याच्या इथं गेले आतमध्ये. आम्ही इथं थांबलोय, वरात इथून परत फिरून जाणार आहे हनुमान मंदिराच्या इथे. तर संस्कारी बच्चे याने फटाके पकडलेले आहे, वाजून नाही देत फटाके. घराचे इथंच वाजवायचे आहेत सगळे, कोण वाजून नाही देत म्हणून. तू कुठं राहतो? घरी. नीट विचारतोय, तू कुठं राहतो? तू इथं कसा आला? कोण लागतो तुझा नाना? सुमित कोण लागतो तुझा? मामा. मामा लागतो. मग कसा म्हणजे तू नाचला नाही नीट अजूनपर्यंत? मीच जास्ती नाचलोय माझ्या हिशोबाने, तर म्हणून एवढा घाम आलाय. फुल खतरनाक नाचलोय. तुम्ही एवढा पॅक करून बसले, मी खोलले सगळं. तरी फुल गरम होते. काय खोलले का? आहेच नाही खोललं का?
आला ना आमचा हिस्सा अलग आहे. आमचा 10,000 रुपये दोघांचा हिस्सा. आमचा रस्ता अलग आहे.